आईला अजून कशी आलं नाही. मोबाईल पण विसरलो. किती वाजले कसं कळायचं आता. ओ मामा किती वाजले? आज तू टाइम विचारायला आलास. उद्या माझ्या घरला येशील. नाही नाही घरला काय काम आहे? घरला कशाला येते? घरात माझी सुंदर मुलगी आहे. खरंच काय? हा मग उद्या तू माझ्या घरला आलास की तिच्याबरोबर तुझी ओळख होईल आणि तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडशील. बरं मग पुढं? मग काय तू उद्या लग्नाला मागणी घालायला माझ्याकडे येशील आणि मग मी तुला म्हणेन काय भिक्कारड्या साधं टाइम बघायला घड्याळ नाही तुझ्याकडं आणि मागणी घालायला आलायची काय करला. एक मिनिट मी पुरगीला मागणी घालाय कुठं आलोय? टाइम विचारतोय किती वाजले. कालच्या एवढं वाजले ती बघू बघू नको काय करला. गावातला का खोया टाक्याचा आहे म्हातारी. अजून कशी आली नाही? हाय विशाल. अरे काय विशाल किती वेळ झाला मग कुठं होतीस? अरे पप्पा घरी होते ना मला बाहेर पडताच आलं नाही. बरं बरं असू दे. चल जोडीनं दर्शन घेऊया. ईशा अजून आपलं लग्न कुठे झाले? अरे काय इच्छा चल लास्ट या अरे विशाल काय आता पडायचं राहिलं. चल पडलीस तुझ्या प्रेमात आता. ये हा चप्पल काय बाबा चप्पल काढ लवकर. बरं ऐक की मला का नाही तू लाजलीस की लय आवडतेस. आणि तुझ्या पैंजनाचा आवाज तो तर मला असा काळजात घुसतो. छन 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 छन. थोडा बघ ही कुठे गेली? मेंटली दिसते एकटच बडबडत फिरते. आईला कुठे गेली मोहिनी? आईला काय खोळ्या बोड्याची पोरगी आहे. मला इथं देवळात बोलून कुठे गेली काय माहित. तेवढं काय जात आईला. तू कुठे गेलेलीस? अरे माझे पप्पा आले ते म्हणून लपून बसले होते मी. कुठं आहे तुझं पप्पा? तुझ्या समोर गेले नाहीत का आता? काय आता तू गेला ते खोळा बाबा तुझा बाप आहे? खुले येतोय ते कशी आणावी ती काय? काय काय नाही काय नाही. हे बघ उद्या माझ्या पप्पांच्याकडून माझा हात मागायला यायचायस तू. काय म्हणजे तुझा आणखी एक हात तुझ्या पप्पांच्याकडे आहे? नेमकं किती हात आहेत तुला? मूर्खा हात मागायला ये म्हणजे माझ्या पप्पांच्याकडे मला लग्नासाठी मागणी घालायला ये. हा येतो येतो वाट बघ. येणार माझी यायलाच पाहिजे. अहो डबा ठेवलाय किचनवर तो घेऊन जावा. मी फेस पॅक लावून बसल्या. बर बर. आईला ऑफिसला जायला उशीर झालाय लवकर जातो नाहीतर बॉस परत तापलेलं तळ बसवतो या. हा लयच भासतंय परत. तरी बरं मालक गेलं नाहीतर मालकाचा शर्ट मी घातलाही कळलं तर हाणलं असतं मला. आईला कुणी ठेवलं मध्येच पीठ. कसला आवाज आला बाहेर? आईला काय एकच सवा झाला सगळा अंगावर बी सगळ्या पीठ. कोण आहे? काय घाबरली की मी? मम्मी काय भ्यास राहिले रे. हृदय वाईच कमी तोंडात आलेलं अटॅक आला असता मला. काय केलंय साठी? फेस पॅक आहे. फेस पॅक आहे रे माझा इथे फेस पॅक झाला. काहीतरी करत बसताय. ए ग बस तू जाती भांडीन दुनी कर जा. बर बर ही न्याला मग पीठ कशा ठेवलं इथे? आणि साहेबांचा शर्ट घातलाय. काढतो पडदिशी काढ. हा अरे चल घाबरलायस का? पप्पा आत बसले चल. अगं नको आता. अरे चल पप्पा आत बसले ये लवकर चल. बरं तुझं गाड्या येते गाड्या घड्याळ कशाला? दे परत सांगतो दे. ये लवकर चल पुढे चल तू. पप्पा आलाय तो. या तू तुझी हिंमत कशी झाली त्याची? अगं मोहिनी ह्याच्याकडे साधं स्वतःच घड्याळ सुद्धा नाही. हाय हाय स्वतःच घड्याळ का बघू आत्ताच घेतले. मोहिनीचं घड्याळ? अरे सुकायच्या तिचा घड्याळ कशाला घेतलंस? तुझं स्वतःच असं काय आहे का नाही? अहो पप्पा त्याचा स्वतःचा बिझनेस आहे. खरंच काय? कसला बिझनेस आहे तुझा? ऍक्च्युली माझं दोन मुख्य बिझनेस आहे ती. एक बिझनेस आहे कपड्याचा. विसल्या आवर पटापटा अजून लय कामं पडली ती घरात. बरं बरं. आणि दुसरा बिझनेस आहे भांड्याचा. विसल्या एकदम चकचकीत भांडी निघली पाहिजेत नाही तर तुकडा मिळणार नाही खायला. असं माझं दोन बिझनेस आहे ती. अरे वा मग तर प्रश्नच मिटला. मला पण माझी मुलगी बिझनेस मधलंच द्यायची. मग मी आहे की. बर ठीक आहे पुढच्या आठवड्यात लग्नाचं बघू. पण माझी एक अट आहे. काय? लग्नाचा खर्च म्हणून तुम्ही मला 1 लाख रुपये द्यायचे.
अहो पप्पा त्याचा बिझनेस आहे तो 1 लाख काय 10 लाख देईल. अगं 200 ग्रॅमचा मेंदू असणारे बाई गपकीच राहा. नाही 1 लाख रुपये पास होतील. बर चालतंय मग 4 दिवसांनी भेटतो मी. हा ठीक आहे येतो हा येतो ग. इधर तुझं गाड्या. आता असलं काय चालणार नाही. जे काय असेल ते लागणार नंतर. बरोबर. शे आईला आता 1 लाख रुपये आणू कुठनं. पुढच्या गावात मालक. मी जर मालकाचा शर्ट काढलाय मालकाला कळलं तर मालक कातड काढेल. पाटल्या पुढे बघून चाललाय का थोबड पाडीन बघ. ए चिकन्या तू पुढे बघून चाल. तो आण सांभाळ बोललाय दाताची पचाडी करून माग लावीन. नॉनसेन्स पिटवीन तुला गायब कर एका दिवसात. गाडी निघतं गायब कर तुला थळ वाटलं थळ. आईच्या गावात माझ्या शर्ट जाऊ तिच्या यायला मारायचा नाही मला. वैभव ठोंबरेच घरीच काय? होय साहेब मीच वैभव ठोंबरे. बोला काय काम आहे? याला ओळखता का? नाही का बघू. अहो मालक तुम्ही ह्याला ओळखताय की कालच चौकात तुमची भांडण झाली बघायच्या बरी. ए सकाळच्या साहेब नाही ओळखत मी. अहो आठवा मालक तुम्ही याला म्हणाल बघा तुला ठेवतच नाही उद्याच्या उद्या गायब करतो. दिवस आहे अहो यासनी आठवत नाही विसरताय जरा. आठवा अहो जरा आठवून बघा ओळखता काय माणसाला? अहो साहेब पण झालंय तरी काय. या माणसाचा खून झालाय तो तुम्ही केला असा संशय आहे. मालक तुम्ही खून करशील असं वाटत नव्हतं. मला तरी सांगायचं मी खून करून फाशी गेलो असतं. मालक सकाळच्या. अहो साहेब आहे रक्त शपथ मी काहीच केलेलं नाही. खरं बोलतोय मी. बरं इकडे या. जर तुम्हाला पोलीस चौकशीतनं वाचायचं असेल तर आत्ताच्या आत्ता 60,000 रुपये भरा. साहेब भरतो 60,000 पण माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे. बरं जा. आलो 5 मिनिटात घेऊन येतो. काय म्हणत होतं? काय तिकडे त्याला कशाला बाहेर चौकशी? साहेब ही जरा 60,000 रुपये पण माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे. बरं ठीक आहे. परत 2 दिवसांना अजून एक चक्कर मारीन चौकशीसाठी. बरोबर साहेब या. चला. ओके चालेल. वाचलो. काय नाही गपतो काम झालं बघ. डोसक फिरले अजून काय होत्या. साहेब तुम्हाला काय वाटते त्या कुणाच्या मागं कुणाचा हात असेल? त्या नोकराचा तर नसेल नव्ह का? अरे कसला खून आणि कसलं काय? कोणाचा खूनच झालेला नाही. पक्का गंडीला त्याला वाटलं आपण खरोखरचं पोलीस आहे. साहेब चला आपलं मालक आपल्या अड्ड्या वाट बघत असेल. चल. मालक कशी वाटली आमची ऍक्टिंग? 1 नंबर ऍक्टिंग केली सा. कुठे आहेत पैसे? जरा तुमचं 50,000 रुपये आम्ही 5,000 दोघात वाटून घेतली ती. 50,000ची जुळणी झाली आणि 2 दिवसांना मालकाकडे पैसे उकळायचं आणि 1 लाख झाले की मग मोहिनीवर लगीन. मालक ह्या दोघांनी धरलीत बघा. ही डुप्लिकेट पोलीस आहे ती. तुम्हाला गंडवत होती ती. विश्ल्या सुकायच्या मला गंडी तुझी थांब.